जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जय हनुमान भजनी मंडळ भोईरवाडी यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी भजनाची तयारी करायची आहे। आपला पहिला क्रमांक आहे जय हनुमान भजनी मंडळ भोईरवाडी। या भजनी मंडळाला विनंती आहे, आपण या ठिकाणी भजनाची तयारी करायची आहे। त्यानंतर भैरवनाथ प्रसादिक भजनी मंडळ गोदरे यांनाही विनंती आहे, आपला दुसरा नंबर आहे। पहिल्या नंबरचं भजनी मंडळ झाल्यानंतर आपण लगेच आपली तयारी करायची। या ठिकाणी जनता ठाणेदार न्यूजचे मुख्य संपादक सन्माननीय पत्रकार रामा लोखंडे राणा संगमेर खुर्द हे आपल्या बिरोबा महाराज यात्रा उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झाले। यांचा या ठिकाणी छोटासा श्रीफळ देऊन सत्कार होणार आहे। यांचा या ठिकाणी सत्कार ज्ञानेश्वर विठ्ठल कानवडे यांना विनंती आहे, आपण श्रीफळ देऊन पत्रकार महोदयांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, त्यांनी तो सत्कार स्वीकार करावा ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बिरोबा महाराज की जय। श्री वीरभद्र महाराज यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी 3 दिवस सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं असतं। या ठिकाणी दिनांक मंगळवार दिनांक 4/11/2025 ते गुरुवार दिनांक 6/11/2025 या 3 दिवसांमध्ये सुंदर असं या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। साधारणतः जुन्नर तालुक्यातून मड बारागाव पांगरी या परिसरातून भाविक भक्त या यात्रा उत्सवानिमित्त उपस्थित राहतात। सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन असतं। या ठिकाणी बुधवारपासून बिरोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त अभिषेक व होम हवन, तसेच सकाळी 8 ते रात्री 10 श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 7 ते 9 काठी मिरवणूक व देवभेट, तसेच रात्री 9 ते 12 मडपांगरी परिसरातील भजनी मंडळाचा या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम असतो। रात्री 12 नंतर देवाचे वाण व सकाळी देवाकडून वार्षिक वैक सांगण्यात येतं। असं सुंदर असं या ठिकाणी 3 दिवस हा यात्रा उत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केला असतो आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात। दोन्ही जिल्ह्याचे जवळपास नगर जिल्हा ते पुणे जिल्हा या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात। या साधारणतः पुणे जिल्हा, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर या परिसरातून भाविक भक्त या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होत असतात आणि नवसाला पावणारी असे हा बिरोबा महाराज देवस्थान आहे। स्वयंवासी ही मूर्ती आहे।
Hello.